आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत पारंपरिक पद्धतीने माडगे कसे बनवायचे। ही रेसिपी खूप सोपी असून घरच्या घरी सहज बनवता येते। पीठ आणि इतर साध्या साहित्याने तयार होणारा हा पदार्थ खूप चविष्ट आहे। तर तुम्हाला ही रेसिपी आवडली तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। मी आज तुम्हाला माडगं करून दाखवणार आहे। तर हे लाल हुलग्याचं पीठ आहे, मी करपूस भाजून दळून आणलेलं आहे हे। तर त्याच्यात आपल्याला रेसिपी पाहायची आहे। त्यासाठी आपल्याला लागणार आहे बघा साहित्य, थोडासा लसूण लागणार आहे, हे तूप आहे आणि तांदळाची कणी लागणार आहे आपल्याला। मी हे थोडंसं तूप टाकायला लागल्या। मी 2 माणसापुरतं बनवणार आहे माडगं। थोडंसं आपल्याला जिरं टाकायचं आहे फोडणीमध्ये। एक 5 ते 6 लसणाच्या पाकळ्या घेतल्यात मी। आपल्याला आता यामध्ये फोडणीसाठी पाणी ओतायचं आहे बघा। आपलं जिरं आणि लसूण भाजलेलं आहे। आपल्याला यामध्ये तांदूळ टाकायचे, थोडं तांदळाची कणी। मी लहान चमचाने 1-1.5 चमचा तांदळाची कणी टाकलेली आहे। चवीनुसार मीठ टाकायचं आहे आपल्याला। आपलं तांदूळ उकळतोय तोपर्यंत आपल्याला इकडं माडग्याचं पीठ घ्यायचं आहे। 1-3 चमचे पीठ घेतलेलं आहे मी। आता याला आपल्याला पाण्यामध्ये ढवळायचे आहेत गुठळ्या होणे म्हणून। यामध्ये पाणी घालून घ्यायचं आहे बघा। अशा प्रकारे आपल्याला हे व्यवस्थित फेटून घ्यायचं आहे। आता आपलं 5 मिनिटं तांदूळ शिजू द्यायचा आहे यामध्ये उकळी आल्यानंतर। मग आपल्याला हे माडग्याचं पीठ घालायचं आहे यामध्ये। बघा आता आपलं हे पाणी व्यवस्थित उकळलेलं आहे। कणी पण थोडीफार शिजलेली आहे आपली अर्धकच्ची। आता आपल्याला हे पाणी ओतायचं आहे यामध्ये माडग्याचं। आपल्याला मंदाचेवर शिजू द्यायचं आहे आणि एकसारखं हलवत राहायचं आहे। सांगा लहान पोरांसाठी वगैरे मोठ्यांसाठी फायदा सांगा, काय सांगा हे लहान मुलांना सुद्धा पौष्टिक आहे एकदम। आपल्याला यामध्ये थोडीशी कोथिंबीर टाकायची। यामध्ये तुम्ही गूळ जरी पाहिजे असेल तर तुम्ही टाकू शकता, यामध्ये गूळ सुद्धा ऑप्शनल साठी आहे गूळ। बघा आता अशा प्रकारे आपलं माडगं शिजून तयार झालेलं आहे। तुम्हीही नक्की ट्राय करून सांगा कसं झालेलं आहे आपलं माडगं ते। लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। धन्यवाद। बघा लहान मुलं सुद्धा माडगं किती आवडीनं पित आहे ते। तुम्ही लहान मुलांच्यासाठी करू शकता।